नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. आवर्जून सर्वांनी पाहिला पाहिजे, कारण ज्या दिवसाची आपण इतके दिवस झालं वाट बघत होतो तो दिवस फायनली आलेला आहे. म्हणजेच प्रियाची आता वाट लागायला सुरुवात झालेली आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय झालं असेल प्रियाच्या बाबतीत. या सर्व गोष्टींचा विचार चालू असेल, पण खरंच खूप भारी अशी गोष्ट घडलेली आहे. कारण प्रियाची जी नाटकं असतात ती खूप जरा जास्तच वाढलेली असतात. प्रिया घरातल्या लोकांना जाणीवपूर्वक त्रास देत असते, तर सायलीने प्रियाची अक्षरशः हाताला धरून हकलपट्टी केलेली आहे. कारण प्रियाचे नखरे इतके वाढलेले असतात, जेवत्या ताटावर बसलेली प्रिया तोंडाला येईल ते बोलत असते आणि घरातलं वातावरण जे आहे ते बिघडवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यामुळेच प्रियाची वाट सायलीने लावलेली आहे. तिला हाताला धरून खेचत बाहेर घेऊन गेलेली आहे. तेव्हा घरातलं कोणीही प्रियाची बाजू घेतलेली नाही. त्याचबरोबर इकडे आता पाहायला मिळतं ते म्हणजे पूर्णाजी जी आहे तिने प्रियाला एक काम सांगितलेलं असतं. म्हणजे आता आपल्याला तर माहिती आहे पूर्णाजीला काठी घेतल्याशिवाय चालता येत नाहीये. ती काठीला धरून काठीच्या आधाराने चालत असते. मग प्रियाला तिने काम सांगितलेलं असतं की तन्वी, ती जी काठी आहे ना ती मला दे. आणि प्रियाला तिने काठी मागितलेली असते. तर तिथेच टेबलवरती एक ज्वेलरी बॉक्स असतो आणि प्रियाने तो ज्वेलरी बॉक्स खाली पाडलेला असतो. त्या क्षणी पूर्णाजी जोरात किंचाळते आणि सगळेजण धावत येतात. काय झालं काय झालं म्हणून विचारू लागतात. आणि तेव्हा मात्र इकडे पूर्णाजीच्या समोर प्रिया आहे आणि प्रताप लगेच विचारतो की पूर्णाई, हा बॉक्स कसं काय पडला आणि तुटलाय तो बॉक्स. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते की तन्वीने पाडलाय. तेव्हा प्रताप सांगू लागतो की हा बॉक्स तुला बाबांनी दिलेला होता ना. म्हणजे इकडे अर्जुनच्या आजोबांची आठवण ही पूर्णाजीकडे आहे. तर एकीकडे खूप भयानक असं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हा नागराज आहे तो प्रतिमाच्या जीवावर उठलेला आहे. नागराजने आता प्रतिमाच्या तोंडावरती उशी दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट आज होणार आहे ती म्हणजे दामिनीने केस सोडलेली आहे आणि महिपतची वाट लावली. हे सगळं कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अर्जुन आणि सायली झोपायची तयारी करत असतात. तेव्हा सायली म्हणत असते की नक्की त्या रिपोर्टचं काय झालं असेल, तो कशा पद्धतीने बनवला गेला असेल, या गोष्टींचा विचार सायली करत असते. अर्जुनला ती विचारत असते. अर्जुनला म्हणत असते की काय झालं असेल नक्की, कशा पद्धतीनं तो रिपोर्ट आला असेल. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडलेल्या असतात तेव्हा मात्र हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे हे बोलणं चालू आहे आणि मग इकडे महिपत त्याचबरोबर प्रिया हे सगळेजण असतात. अर्जुन मात्र म्हणत असतो की काही झालं तरी तो रिपोर्ट कुणी बनवलाय, कुणी बनवायला मदत केली, त्या गोष्टींचा मी शोध लावणार आहे. इकडे प्रिया बोलत असते की मी 1000 वेळा सांगत होते तो अर्जुन पुरावे शोधतोय, माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. तुमची ती दामिनी आहे ना कोर्टामध्ये अर्जुनच्या समोर थरथर कापत होती. ही गोष्ट जेव्हा ऐकली जाते तेव्हा महिपतला खूप राग येतो आणि महिपतच्या समोर प्रिया म्हणत असते 30 तारखेला निकाल लागणार आहे आणि तुमच्या साक्षीला एकतर जन्मठेप होणार किंवा फाशीची शिक्षा होणार आहे. हे प्रियाचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र महिपतला राग येतो आणि महिपत प्रियाचा गळा आवळायला सुरुवात करतो आणि प्रियाचा गळा तो आवळतो म्हणजे अक्षरशः तिचं नरडं तो दाबत असतो आणि तिला म्हणत असतो की माझ्या लेखीला शिक्षा झाल्यावर तुला काय ठेवणार आहे का मी, असं म्हणत तुला संपून टाकतो म्हणत त्याने प्रियाला मारायला सुरुवात केलेली असते. नागराज आणि साक्षी दोघंही महिपतला शांत करत असतात, पण महिपतला मात्र खूप राग आलेला असतो. महिपतसाठी साक्षी ही त्याचा जीव की प्राण आहे, कारण त्याच्या जवळची फक्त साक्षी आहे आणि साक्षीमध्ये त्याचा खूप जीव आहे. शेवटी तो बाप आहे ना. आणि प्रिया कोण आहे, रस्त्यावरची सडक छाप. हिने काही बोललं तरी महिपत कसा सहन करेल, कारण महिपतने टाकलेल्या तुकड्यांवरती ही प्रिया जगते. तरीही जी साक्षी आहे ती धावत जाते आणि धावत जाऊन तिने येते आणि त्याचबरोबर पाणी घेऊन येते. मग साक्षीने पाणी आणून दिलेलं असतं आणि प्रियाला सांगते की घे हे पाणी पी, असं म्हणत तिने पाणी साक्षीने पाणी दिलेलं असतं. प्रिया आता पाणी प्यायला घेते आणि त्यासोबतच पाणी पिते आणि म्हणते की बास, तुम्ही खाणलेल्या ह्या खड्ड्यात मी पडणार नाही, याच्याशी माझा काहीही संबंध नाहीये. तुमचे प्रॉब्लेम तुम्ही निस्तरायचे आहेत, या कोणत्याही गोष्टींशी माझा संबंध नाहीये. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा
आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाने आता तिथं सांगितलेलं आहे, मी फक्त आणि फक्त सुभेदारांच्या घरावरती राज्य करणार आहे, बाकीच्या कोणत्याही गोष्टींशी माझा कसलाही संबंध नाही, या भाषेत प्रियाने बोललेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्य बोलत असतात. प्रिया आता घरी निघून आलेली असते. दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात तेव्हा ते म्हणत असतात की आता काहीतरी केलं पाहिजे, आपल्याला गेलं पाहिजे, हे त्यांच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याच वेळी जेव्हा ह्या सर्व गोष्टी चालू झालेल्या आहेत तेव्हा सायली म्हणत असते म्हणजे, तेव्हा अर्जुन सांगत असतो की हो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे त्याच वेळी आता सायली आणि अर्जुन हे बोलत आहेत. सायलीनं सांगितलेलं आहे की तुम्हाला जे काय कळतंय ते मला कळवा. अर्जुनही तयार झालेला असतो कारण अपडेट सायलीला दिले पाहिजेत. सायली ही बिचारी काळजी करत असते. अर्जुनने ठरवलेलं होतं आहे की आजपर्यंत मी एवढ्या केसेस लढलेलो आहे त्या स्वतः जिंकण्यासाठी लढलेलो आहे, पण यावेळेस मी सायलीसाठी ही केस लढणार आहे, सायलीसाठी हे सगळं करणार आहे, हे अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि अर्जुन मात्र त्या गोष्टींसाठीच केस लढत आहे हे त्याने सांगितलेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता कल्पनाची समजूत प्रताप घालत असतो, पण कल्पना मात्र ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की इतक्या वर्षात आपल्या दोघांमध्ये कधीही वादाची ठिणगी पडली नव्हती, पण आज ती गोष्ट घडलेली आहे आणि ती फक्त बाहेरची लोक या घरात आलेले आहेत म्हणून झालेलं आहे, असं कल्पना बोलत असते. तेव्हा मात्र प्रताप म्हणत असतो म्हणजे तुला काय म्हणायचंय, तन्वी या घरात आली म्हणून झाले का? कल्पनाचा मात्र सायलीवरती राग असतो आणि ती सायलीवरती चिडून बोलत असते. तिला फक्त एवढंच वाटत असतं की या मुलीमुळे आमच्यामध्ये वाद निर्माण झालेले आहेत आणि या सगळ्याला ही मुलगी जबाबदार आहे, असं म्हणत ती सायलीला दोष देत असते. सायलीच्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं असतं कारण बिचारी सायली जी आहे ती विचार करत असते की खरंच माझं काही चुकलंय का, मी काही चूक केली आहे का? आणि मग सायली प्रतापला म्हणत असते. तेव्हा प्रताप म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवता सायली, आमच्या दोघांचं नातं कोणाच्या तिसऱ्या व्यक्तीमुळं तुटेल एवढं टकलादू नाहीये. कसं आहे, राग आहे, ती आता रागवले तर मी शांत घ्यायचं, मी समजून घ्यायचं. समोरचं चुकलं असेल तर एकाने समजून घ्यायचं, त्याला त्याची चूक सांगायची, यालाच तर नातं म्हणतात ना ग. असंच नातं टिकवायचं असतं. हे सगळं प्रताप सायलीला सांगत असतो. त्यानंतर इकडे प्रतापचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि ती सायलीला समजून सांगत आहे की अगं मी तिची समजूत घालेल, होईल सगळं व्यवस्थित, काहीच हरकत नाहीये, हे प्रतापने सांगितल्यानंतर सायली म्हणत असते खरंच ना बाबा? तेव्हा प्रताप म्हणत असतो की हो खरंच होईल सगळं, अजिबात काळजी करू नकोस. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य इकडे किल्लेदारांच्या घरी पोचलेले असतात. अर्जुन आणि चैतन्य अचानक आलेले आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी काम आहे हे रविराजच्या लक्षात आलेलं असतं. रविराज म्हणत असतो की हा बोल अर्जुन, काय रे? अर्जुन म्हणत असतो की सिनियर, मला तुझ्याशी एका केसच्या संदर्भात बोलायचं आहे, तर आपण ते बोलूया का, असं तो सांगत आहे. तेव्हा मात्र अर्जुनचा सिनियर म्हणतो की हो चल वरती रूममध्ये जाऊया आणि तिथे जाऊन आपण बोलूया. हे सगळं बोलणं चाललेलं आहे आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं भयानक असं हे दृश्य, म्हणजेच की प्रियाने जे काही कांड केलेलं आहे ते मात्र खूप मोठं असतं. तर इकडे रविराज बोलत असतो काय झालं नक्की, कळेल का मला, असं रविराजने विचारल्यानंतर अर्जुन सांगत असतो की सिनियर, मागच्या वेळेस आपल्याला लोकेशन रिपोर्ट हवे होते आणि ते तर मिळाले, त्याबद्दल काही शंका नाही आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट, ते लोकेशन रिपोर्ट जे आहेत ते खोटे आहेत. हे ऐकल्यानंतर रविराज म्हणत असतो की मग आता नागराज तर कान लावून बसलेला आहे, नक्की यांच्यामध्ये काय बोलणं होतंय. आता ह्या नागराजला किती उत्सुकता आहे माहिती आहे ना प्रेक्षकांनो. मग नागराज जो आहे तो कान लावून बसलेला असतो, त्याला फक्त शोधच घ्यायचा असतो की नक्की काय झालेलं आहे, का का हे सगळं घडतंय, याच गोष्टींचा विचार नागराज हा करत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की पण सिनियर ते रिपोर्ट खोटे आहेत. त्यावरती इकडे अर्जुनला आता रविराज म्हणत असतो की हो मग आपल्याला काय करता येईल, असा अर्जुनचा विचार चालू असतो. तेव्हा रविराज म्हणतो की पाहतो मी. अर्जुन म्हणत आहे की कसं आहे, आम्ही गेलो तर आम्हाला तेवढं म्हणजे ते सांगणार नाही आहेत ना कोणी रिपोर्ट बनवून घेतलेत वगैरे, म्हणून थोडीशी मदत हवी आहे. दरवाजा बंद असल्यामुळे नागराजला मात्र काहीच ऐकायला मिळत नसतं. नागराज मात्र वेड्यासारखा तिथं असतो, त्याला कळतच नाही आहे की नक्की काय घडतंय, यांच्यामध्ये काय बोलणं चालू आहे, काय घडतंय. आता फक्त इकडे रविराज गोडबोलीला फोन करतो आणि गोडबोलीला म्हणतो की हो खरंच, अरे माझं काम झालंय पण आणखी एक काम आहे, मला आज संध्याकाळी भेटायला जमेल का?
तेव्हा मात्र तो गोडबोले सांगतो की हो आज संध्याकाळी. मग रविराज सांगतो की झालं, आज संध्याकाळी आपण भेटूया आणि काम होऊन जाईल. अर्जुनला मात्र भारी वाटतं, म्हणजे आज संध्याकाळी गोडबोलेकडे भेटायला जायचं आहे. तिथं गेल्यानंतर क्लिअर होणार आहे की नक्की काय घडलेलं होतं, नक्की कशा पद्धतीनं गोष्टी झालेल्या होत्या, या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. आणि त्याचमुळं अर्जुन त्याचबरोबर इकडे रविराज सगळेच खुश असतात. अर्जुन चैतन्य खाली येतो, तो प्रतिमा त्याला म्हणतो की आत्ता चल मी येतो. तेव्हा प्रतिमा म्हणत असते अरे अर्जुन नाश्ता तरी करायचाच. अर्जुन म्हणतो की नाही नको, आत्ता नको, नंतर कधीतरी येईल, असं अर्जुनचं म्हणणं आहे. आणि मग अर्जुन जो आहे तो तयार झालेला आहे आणि मग इकडे अर्जुन जायला निघतो. आता रविराजने जाता जाता इकडे एक गोष्ट प्रतिमाला सांगितलेली आहे आणि ती म्हणजेच की मी संध्याकाळी बाहेर जाणार आहे. आता नागराज खुश झालेला असतो, आज संध्याकाळी सुमन ही घरी नाही आणि त्याचबरोबर हा दादा पण नाही आहे, म्हणजे ह्या प्रतिमाला वेडं ठरवायचा आणखी एक चान्स मिळालेला आहे. हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे आता महिपत जो आहे तो दामिनीकडे जाऊन पोहोचलेला असतो. दामिनी जी आहे ती महिपतला अजिबात बोलत नसते. दामिनी महिपतला म्हणत असते की कोण आहे ही माणूस, या पद्धतीची वागणूक दामिनी देत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं दामिनी म्हणत असते की का. तेव्हा महिपत म्हणत असतो की अहो दामिनी बाई मी आलोय ना. तेव्हा दामिनी म्हणते तुम्हाला कळत नाहीये का, मी जाणून बुजून तुम्हाला टाळते ते, नाही तुमच्या लक्षात येत नाहीये का, असं दामिनी बोलते. तेव्हा महिपत म्हणतो की अहो असं काय करताय. त्याच्यावरती दामिनीचं असं म्हणणं असतं की मग काय करू, मी तुम्हाला 1000 वेळेस काय लाख वेळेस सांगितलेलं आहे, जे काही घडलेलं आहे, जे काही बाकीच्या गोष्टी आहेत ते सगळं मला सांगायचं आहे. का सांगितलं नाहीये की तुम्ही ते लोकेशन रिपोर्ट बदललेले होते, त्याचबरोबर तुमच्या मुलीच्या बाबतीत जे काही केलेलं होतं ते CCTV फुटेज कधीच तर फुटेज उचललेलं होतं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या होत्या, हे सगळं मला का सांगितलं नाही. मला तिथे कोर्टात गेल्यावर जेव्हा अर्जुन सुभेदार बोलतो त्यावेळेस कळतं, याच्यावरनं तुमच्या लक्षात येतंय का. माझ्याकडे बोलायला शब्द नव्हते, तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे पैसा नाही म्हणून मी तुमची केस लढायला घेतली आहे, नाही. एक गोष्ट तुम्ही चुकताय, कारण पैसा माझ्याकडे आहे, मी अर्जुन सुभेदारला हरवायचं आहे म्हणून ही केस लढायला घेतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही माझ्यापासून कुठल्याही गोष्टी मला सांगणार नसाल तर मी तुमची केस सोडलेली आहे, तुम्ही निघा. इकडे महिपत मात्र हातापाया पडत असतो, प्लीज असं नका करू तुम्ही दामिनीबाई, प्लीज असं नका करू, असं म्हणत महिपतने अक्षरशः हात जोडलेले असतात आणि महिपत म्हणत असतो की प्लीज मॅडम असं नका करू, दामिनीबाई प्लीज असं नका करू, म्हणून हात जोडून विनवण्या करत आहे. तेव्हा दामिनी म्हणत असते जी जी काय माती खाल्ली आहे ना आजपर्यंत त्या सगळ्या गोष्टी येऊन मला सांगायच्या आहेत आणि त्यानंतरच मी तुमची केस घेणार आहे. या गोष्टीपर्यंत दामिनी पोहोचलेली असते. आता इकडे सायली त्याचबरोबर घरातले सगळेजण असतात आणि मग पूर्णाजी, प्रतिमा, कल्पना, अस्मिता सगळे जेवायला बसलेले आहेत आणि त्यांना जेवायला वाढत आहे ती म्हणजे सायली. प्रिया तिथे येते आणि ओरडायला सुरुवात करते, विमलताई किती वेळा सांगितले मला ही भाजी चालत नाहीये, ही भाजी घरात बनवायची नाही, मला नाही खायची ही भाजी. तेव्हा जेवणावरती सगळे बसलेले असतात जेवणासाठी आणि प्रियाने आल्या आल्या सुरुवात केलेली असते ती म्हणजे बोंबा मारायला. सायली म्हणत असते काय चाललंय ग तुझं, आल्या आल्या तू सुरूच कशी होत असते, म्हणजे तुला प्रत्येक वेळेस असंच म्हणायचं असतं का, असं म्हणत सायली तिला बोलत असते. सायली म्हणत असते की तुझं जे काय चाललंय ना ते थांबव जरा, सगळेजण जेवायला बसलेत ना, जरा शांत तर राहू दे ना. तेव्हा प्रिया अस्मिताला म्हणते अस्मिता चल आपण पास्ता मागूया, हे नको खाऊस तू. अस्मिताला खरं तर प्रियाचा खूप राग आलेला आहे, कारण प्रिया जी काय वागलेली आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे हे अस्मिताला सुद्धा माहीत आहे आणि त्यामुळं अस्मिताची सुद्धा चिडचिड झालेली असते. अस्मिता म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे. अस्मिता म्हणते की नाही मला नाही खायचं हे सगळं, म्हणजे तुला काय पास्ता वगैरे खायचं ते तुझी तू खाऊन घे, मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही आहे, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी अस्मिता तिला सांगत आहे की तू जा. प्रियाला आता कळत नाहीये, प्रिया म्हणत असते की मला हे जेवण जेवायचं नाही. तेव्हा सायली म्हणत असते की तू आली आणि इथे गोंधळ सुरू झालेला आहे, या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ना हे तुझ्यामुळेच झालेलं आहे, या सगळ्याला तूच जबाबदार आहे. हे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी तिथे असतात. पूर्णाजी म्हणत असते की जे काय ताटात वाढले ना ते गुपचूप खा.
प्रियाला मात्र राग येतो. प्रिया म्हणत असते की नाही, एकतर ही इथं थांबेल किंवा मी थांबेल. हिने प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येक गोष्टींवरती इथे आक्षेप घेत आहे, त्यामुळं हिला इथून जायला सांग. आई हिला जायला सांग असं जेव्हा ती बोलत असते तेव्हा कल्पना काहीच बोलत नाहीये. कल्पना मात्र म्हणत असते की बस झालं. तेव्हा इकडे या सर्व गोष्टी घडत आहेत आणि मग ती म्हणत असते ठीक आहे, तुला आई काहीच बोलायचं नाहीये ना, मग ठीक आहे चालेल, मी आता काहीच नाही बोलत आहे, मी जाते इथून असं म्हणत प्रिया निघालेली असते. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की तन्वी कुठेही जायचं नाही, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला इथंच थांबावं लागणार आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही चालू आहे ना हे जेवायला लागेल. प्रिया म्हणत असते की झालं, या घरात ना काय खायचं या गोष्टींवरती सुद्धा बंधन आहेत, मनाप्रमाणे खाता सुद्धा येत नाही, हे सगळं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र सायली उठते. सायली पाहते पूर्णाजीने घास तोंडापर्यंत नेलेला असतो आणि या मूर्ख प्रियामुळं तो घास पूर्णाजीने खाली ठेवलेला आहे आणि ताटाला नमस्कार केलेला आहे आणि जेवण बंद केलेलं आहे. अस्मिताला सुद्धा खूप राग आलेला असतो, त्यामुळं अस्मिता जी आहे ती पाहत असते आणि प्रियाची ही जी काही नाटकं असतात ती सुरूच झालेली असतात. ही जी नाटकं आहेत ती थांबवली पाहिजेत हे सगळ्यांनाच वाटत असतं. आणि मग इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा पूर्णाजी जी आहे ती चिडलेली असते. पूर्णाजीला कळलेलं असतं की हे सगळं काय घडतंय. सायलीला मात्र खूप राग येतो. सायली म्हणत असते बास झालं प्रिया, चल उठ, आणि प्रियाचं ताट वाढते आणि प्रियाला म्हणते चला निघायचं आता इथून, स्वतःच्या रूममध्ये जायचं आणि तिथे जाऊन जेवायचं, तुला काय खायचंय, किती वेळ खायचंय तेवढ्या वेळ तू खात बसायचं. तू यायच्या आधी घरातलं वातावरण खूप चांगलं होतं, तू आलीस आणि घरातलं वातावरण बिघडलेलं आहे, कारण सगळेजण शांतपणे जेवत होते. आणि मग सायलीने आता प्रियाचं ताट घेतलेलं असतं आणि तिला खेचतच घेऊन गेलेली असते आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात. प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो, कारण ज्या पद्धतीने सायलीने तिला खेचत नेलेलं आहे तिथेच प्रियाची वाट लागलेली असते. प्रिया जी आहे ती मूर्खासारखं वागत असते आणि सायलीने तिला रूममध्ये आणून तिथं ठेवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की बास झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र प्रिया जी आहे ज्या पद्धतीने वागत असते, ज्या पद्धतीने बोलत असते, तेव्हा मात्र इकडे खूप राग आलेला असतो आणि तो राग आलेला असतो तो म्हणजे सायलीला. सायलीने अक्षरशः खेचतच तिला नेलेला आहे आणि दाखवून दिलेलं आहे की तुझी लायकी काय आहे. या सर्व गोष्टी घडत असतात. त्यासोबतच इकडे प्रियाला सांगितलेलं आहे की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आता पुन्हा तू खाली जेवायला यायचं नाही. तुझ्यामुळं जर घरातल्या माणसांना त्रास झाला तर मी ते सहन करणार नाही. तू येण्याआधी घरातलं वातावरण खूप छान होतं आणि तुझ्यामुळं घरातलं वातावरण बिघडलेलं आहे, तर या सगळ्याला तू जबाबदार आहेस असं सायलीने तिला सांगितलेलं आहे. आणि तिला खेचतच तिच्या रूममध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की पुन्हा इकडे बाहेर येऊ नकोस, कारण ज्या गोष्टी प्रियाने केलेल्या आहेत त्या खरंच मूर्खासारख्या तिनं वागलेली आहे हे मात्र सगळ्यांनाच माहिती आहे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे नागराजचा जो डाव आहे तो म्हणजे प्रतिमाला आता उद्ध्वस्त करण्याचा. मग प्रतिमाच्या मागे तो लागलेला आहे आणि उशी घेऊन प्रतिमाच्या तोंडावरती तो दाबत आहे. प्रतिमा त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु प्रतिमाला अजून तरी यश येत नाही. इकडे पूर्णाजीने प्रियाला एक काम सांगितलेलं असतं की माझी तिथली काठी दे, आणि प्रियाने काठी देताना पूर्णाजीचा जो जुना अँटिक बॉक्स आहे तो पाडलेला आहे आणि पूर्णाजी जोरात ओरडते, तन्वी हे तू काय केलंस. प्रिया मात्र पाहतच राहते आणि प्रियाकडे त्या गोष्टीचं उत्तर नसतं. आणि मग प्रताप सगळेजण घरातले त्या आवाजाने धावत येतात. अर्जुनही तिथं आलेला आहे. तर पूर्णाजी म्हणत असते की हे सगळं काय केलेस तू. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजीकडे आता अर्जुन त्याचबरोबर प्रताप दोघंही पाहत आहेत आणि त्याचवेळी पूर्णाजीच्या लक्षात आलेला आहे की तो जो बॉक्स आहे तो जुना बॉक्स आहे आणि तो पाडलेला आहे. तेव्हा प्रताप म्हणत असतो की पूर्णाई हे काय झालंय, हे कसला बॉक्स आहे, अगं बाबांनी दिलेला होता ना तुला हा ज्वेलरी बॉक्स. आणि इकडे वाट लागलेली आहे ती म्हणजे प्रियाची. पूर्णाजीला खूप राग आलेला आहे. आता पूर्णाजीचा अँटिक बॉक्स त्याहीपेक्षा ती एक आठवण आहे त्यांच्या नवऱ्याने त्यांना दिलेली आणि ती गोष्ट पाडल्यामुळं पूर्णाजी भयानक अशी चिडलेली आहे. प्रियाने एवढ्या मोठ्या चुका केलेल्या असतात पण तिला जराही त्या गोष्टीची जाणीव नसते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.